आज तीन प्रमुख पक्षांची एक प्राथमिक अनौपचारिक बैठक झाली। त्यामध्ये येणाऱ्या राजकीय परिस्थितीचा, त्यामध्ये विधान परिषद निवडणूक असेल, एक तिन्ही पक्षांचा आणि जे बरोबर येणारे संयुक्त आमचे पक्ष आहेत त्या सर्वांना एकत्र घेऊन एक कॅम्पेनला सुरुवात करण्याबद्दलची काही चर्चा झाली। एक लवकरच एक संयुक्त मेळावा, त्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानणं आणि पुढची दिशा ठरवणं, हा मेळावा लवकरच घेण्यात येईल। त्याचबरोबर विधान परिषदेच्या निवडणुकीची काही प्राथमिक चर्चा झाली आणि नंतर पुढं एकत्र येऊन कशाप्रकारे जाहीरनामा असेल किंवा कॅम्पेन असेल, ह्या सगळ्या गोष्टी प्राथमिक स्वरूपाने चर्चा झाली। लोकसभा निवडणूक संपल्यानंतर महाविकास आघाडीतल्या प्रामुख्याने नेत्यांमध्ये मोठा भाऊ कोण किंवा जागा आम्हालाच अधिक मिळाल्या अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली होती। त्यामुळेच जागा वाटप हा कसा मुद्दा राहील त्याविषयी नाही, अजून जागा वाटपाची चर्चा झालेली नाही। आत्ता पहिल्यांदा एक संयुक्त मोठा मेळावा सर्व लहान पक्षांना घेऊन प्रत्येकाच्या मागण्या काय आहेत, कुठं कुणाची ताकद घ्यायची, प्रारंभिकपणे माहिती गोळा केली जाईल। नंतर जिल्हा पातळीवर तिन्ही पक्षाचे लोकांना एकत्र आणून त्यांचे जिल्हा पातळीवरचे मेळावे होतील, एक संयुक्त पत्रकार परिषद होईल, अशा प्राथमिक काही गोष्टींची चर्चा झाली। जागा वाटपाच्या औपचारिक बैठकांना अजून सुरुवात झालेली नाही, ती काही दिवसानंतर होईल। मेळाव्याची तारीख ठरते, जागेच्या उपलब्धतेवर आहे, मुंबईत होणार आहे। मतांची जुळवाजुळव करणं आवश्यक आहे। आत्मविश्वास आहे की तिसरा उमेदवार महाविकास आघाडीचा पोहोचेल? हे पहा, आम्ही तिन्ही उमेदवार आमचे निवडणूक लढवणार आहेत महाविकास आघाडीचे, आणि त्याची रणनीती काही ठराविक लोक बसून ठरवतील। तर फडणवीसांचं म्हणणं आहे की घोडा बाजार रोखण्यासाठी एक उमेदवार मागे घ्यावे, तुमच्याकडे मतं नसताना देखील तुम्ही उमेदवार दिलेला आहे। नाही, मग त्यांनी देवेंद्रजी असं म्हटले असले तर त्यांना निवडणूक त्यांची जास्त माणसांमध्ये त्यांना परत घेता येईल। त्यांनी घेतला पाहिजे। 288 जागांवर इच्छुक उमेदवार कोण, त्यांच्याबद्दल माहिती मागवण्यात आली आहे। महाविकास आघाडीत असताना अशा प्रकारे इच्छुक उमेदवारांची असं नाही, प्रत्येक पक्ष आपल्या त्या विधानसभा मतदारसंघात आपली ताकद कशी वाढेल, कुठल्याही पक्षाला जरी मत मिळालं तरी तिन्ही पक्षांनी एकत्र जर ताकद लावली तरच आमचा उमेदवार निवडून येईल। त्यामुळं काही गृहीत न धरता किंवा लोकसभेच्या निकालामुळं काही अगदी हुरळून न जाता अगदी प्रामाणिकपणे जनतेमध्ये पुन्हा जाऊन प्रामुख्यानं महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचाराचा, महाराष्ट्राच्या गैरकारभाराचा मुद्दा पुढे घेऊन आम्ही जाणार आहे। प्रचाराचे मुद्दे काय असतील तेही मी लवकर ठरवू, आणि मला वाटतं की या अतिशय प्राथमिक अशी चर्चा होती। त्यामध्ये विधान परिषदेची निवडणूक आहेच, त्याची चर्चा वेगळ्या पातळीनं काही ठराविक लोक बोलतील। जाहीरनामा, निवडणुकीचे मुद्दे, जागा वाटपाची चर्चा वगैरे ह्या क्रमाक्रमाने येतील। आता फक्त एक संयुक्त मेळावा घेण्याचा निर्णय झालेला आहे। सर, हिंदी में बता दीजिए किन मुद्दों को लेकर आज बैठक हुई? समन्वयकांचा मेळावा जो आहे तो माहितीचा उद्यापासून सुरू होतो। चांगली गोष्ट आहे। सर, हिंदी में बता दीजिए किन लाडकी बहीण संदर्भात आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीचे फोटो झळकत आहे। आजही इंडिया टीम आली आहे, त्यांचे फोटो न झळकतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीचे फोटो या विधान भवनामध्ये झळकत आहे। प्रचाराला सुरुवात झाली की मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा कार्यक्रमाला त्यांना यश मिळालं असं त्यांचं समज आहे, एक पत्रकारांचे मत आहे। त्यामुळे तीच योजना महाराष्ट्रात राबवा असं वरून सांगण्यात आलं, त्यामुळे तशीच्या तशी कॉपी पेस्ट करून मध्य प्रदेशची लाडली बहिणा योजना महाराष्ट्रात राबवलेली आहे। परंतु कालच महाराष्ट्र शासनानं आपलं दुसरा अंतरिम अंदाजपत्रक सादर केलेलं आहे, त्यामध्ये लाडली बहिणाला 46,000 कोटी रुपये खर्च येईल असा प्राथमिक अंदाज अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात वर्तवला होता। त्यानंतर काही अनेक योजना शिथिल करून अनेक भगिनींना समावेश केल्यामुळे तो खर्च बहुतेक 48,000कडे जाईल, कारण 65 वर्षापर्यंत वयोमर्यादा वाढवलेली आहे। अविवाहित 21 वर्षाच्या वरच्या महिलांना त्यात घेतलेला आहे, म्हणजे 38 ते 50,000चा खर्च अपेक्षित आहे। परंतु अंदाजपत्रकामध्ये फक्त 10,000ची तरतूद आहे। शेतकरी आत्महत्या, याचा अर्थ असा आहे की ही फक्त 3 महिन्याकरता योजना आहे का? निवडणुकीमध्ये काय होणार आहे ते महायुतीला माहिती आहे, म्हणून मग पुढची तरतूद आपल्याला करायची गरज नाही असं आहे का? कारण आज जर 46-48,000 कोटीची तरतूद दाखवली असती तर राज्य शासनाचं जो फिस्कल डेफिसिट आहे, राजकोषीय तोटा आहे, तो 1,10,000हून 1,50,000कडे गेला असता। म्हणजे हे एक तर
आर्थिक जगलेरी देखील बजेटमधली आहे किंवा मग ही 3 महिन्याकरताच योजना आहे असं यातला 2च निष्कर्ष करता येतील. परंतु बजेटची चर्चा आज दुपारी झालेली आहे आणि त्यांना वाटत असेल की एवढ्या ह्या योजनेमुळेच आपला विजय होईल तर त्यांना तसं जर ग्रहित धरायचं असेल तर काही त्याला आम्ही काही त्यांचे हात धरणार नाही. सर हिंदी में बता दीजिए किन मुद्दों को लेकर आज बैठक हुई, क्या चर्चा है? देखिए आज ये पहली एक अनौपचारिक बैठक थी. इसमें कुछ मुद्दों की चर्चा हुई. एक मुद्दा तो एक तीनों दलों के और हमारे जो सारे सहयोगी दल है, छोटे दल है, कोई नॉन पॉलिटिकल ऑर्गेनाइजेशन है, उन सब को लेके एक इसी हफ्ते में एक बड़ा सम्मेलन हम मुंबई में लेने वाले. तारीख और हॉल की प्रतीक्षा है, शायद 14, 16, 17 इस तारीख को होगा. उस पर हमारे जिला स्तर के तीनों दलों के और सभी दलों के कार्यकर्ता सम्मिलित होंगे. उसके बाद एक संयुक्त घोषणा पत्र के लिए क्या आगे करना है उसकी चर्चा हुई. जो विधान परिषद का चुनाव है जिसमें तीनों उम्मीदवार हमारे लड़ रहे हैं, उनकी जीत के लिए क्या करना है उसके लिए छोटी कमेटी बनाई गई है. साथ ही में चुनाव अभियान किस तरह से चलेगा, संयुक्त बैठकें किस तरह से होंगी, संयुक्त सभाएं किस तरह से होंगी, इसकी प्राथमिक चर्चा हुई है. कोई भी ठोस कदम नहीं ली गई, लेकिन एक महाराष्ट्र की जनता का धन्यवाद व्यक्त करने के लिए जाहिर सम्मेलन लेने की बात है. सर सीट बंटवारे को लेकर कोई चर्चा? उसकी अभी प्राथमिक चर्चा अभी तारीख उसकी तय होगी. पहले हम अपने दल जो है अपने कार्यकर्ताओं से बात कर रहे हैं. तीनों दल अपने कार्यकर्ताओं से बात कर रहे हैं. आज की सद्य स्थिति क्या है, क्योंकि कई दलों में बंटवारा हुआ है, तो आज कौन कौन साथ में कौन नहीं है, लोकसभा में किस तरह से प्रदर्शन रहा, उसका जायजा लिया जा रहा है. सर मुंबई में शंखनाद होगा, ये क्या होगा ये पूरा कार्यक्रम, इसके बारे में थोड़ी देखिए ये तो प्रमुखता से हम महाराष्ट्र की जनता का धन्यवाद व्यक्त कर रहे हैं. सारे लोग आ रहे हैं, सभी प्रमुख पार्टियां, राजकीय दल, राजनीतिक गैर राजनीतिक दल सभी साथ में आएंगे. हमारे जिला स्तरीय कार्यकर्ता आएंगे और उसमें एक संदेश दिया जाएगा कि जिला स्तर पर तीनों दल और सारे दल मिलकर काम करें. इसमें अभी इतना ही होगा. सर खेळाडूंना प्रेरणा मिळावी यासाठी 5% जे आहे ते आरक्षण देण्यात येणार असल्याचं क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी आज म्हटलेलं आहे. कसं पाहते? विधिमंडळात त्याची घोषणा होईल तेव्हा चर्चा करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.